मित्रांनो, अशा प्रकारची लसूण शेंगदाणा चटणी एकदा घरात नक्की करून बघा. जबरदस्त बनत्या आणि खरंच मस्त बनते. जेवणाला जर का तुम्हाला आणखी चव पाहिजे असेल ना, तर ही चटणी मस्ट ट्राय आहे. यासाठी जास्त काय लागत नाही मित्रांनो. थोडं खोबरं घ्यायचंय, थोडे शेंगदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचंय, जिरे घ्यायचे. मस्तपैकी हे भाजून एकदा घेतला ना तुम्ही, की ह्याला आपल्याला वाटायसाठी मिक्सरमध्ये घ्यायचं. ज्या वेळेला तुम्ही मिक्सरमध्ये घालताय त्याच वेळेला त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पूड, ते पण चवीनुसार. तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकताय, कमी पाहिजे असेल तर कमी घाला. एकदा तुम्ही हे पूर्ण मिक्स करून घेतला की तुमची चटणी लगेच तयार झालेली असते. त्यामुळे एकदम करायला पण सोपी आणि खायला तर नादच खोळा. चव एक नंबर लागते. त्यामुळे नक्की ही चटणी एकदा घरात ट्राय करा. मला पण सांगा तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते. मित्रांनो, अशी लसणाची सोप्या पद्धतीने घरात चटणी बनवा तुम्ही आणि अशा नवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा. खरंच चटणी जबरदस्त बनते. टेस्टला खरंच भारी झालं. करून बघा आणि मला नक्की फॉलो करा.